घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणारं. वीज बिलाला कायमचा फुल स्टॉप आणि सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त फायदा घ्या. दर्जेदार सोलर सिस्टीम, योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ एंटरप्राइजेस. संपर्क 7219 5277 79 90 67 75 15 75. रंगांचा सण असलेल्या होळीचे शिर्डी या ठिकाणी पारंपरिक आणि धार्मिक उत्साहात स्वागत करण्यात आलं. शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं द्वारकामाई मंदिरासमोर आयोजित करण्यात आलेल्या होळी उत्सवात श्री साईबाबा संस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडगीलकर यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि होळी दहन करण्यात आलं. या मंगल प्रसंगी शिर्डी ग्रामस्थांसह देश विदेशातून आलेले साई भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. होळी पूजनावेळी साईनाथ महाराज की जय या जयघोषानं द्वारकामाईचा परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाला मंदिर प्रमुख विष्णू थोरात, रामनवमी कमिटीचे अध्यक्ष संजय शिंदे, साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, नगरसेवक नंदू गोंदकर, शिर्डी नगर परिषदेचे आरोग्य सभापती दीप गोंदकर, त्याचबरोबर माजी नगरसेवक गजानन भाऊ शेरवेकर, दिनेश शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. होळी दहनानंतर शिर्डीच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्व साई भक्त आणि नागरिकांना होळी आणि रंगपंचमीच्या आरोग्यदायी शुभेच्छा देण्यात आल्यात. आज होळी दहनाचा कार्यक्रम या ठिकाणी परंपरेप्रमाणे द्वारकामाई समोर संपन्न झालेला आहे. खरं तर होळीमध्ये सर्व साई भक्तांचे दुःख नष्ट होत अशी प्रार्थना आम्ही केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सध्या जगावर युद्धाचं सावट निर्माण झालेलं आहे आणि या युद्धाच्या सावटामुळे सर्व जग जे आहे ते या ठिकाणी अतिशय चिंतेत आहे. ती सर्व चिंता दूर हो आणि साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी आणि सबका मालिक एक या संदेशाच्या अनुषंगाने संपूर्ण विश्वाचं कल्याण हो, संपूर्ण विश्वामध्ये शांती नांदो, अशा प्रकारची आज आम्ही प्रार्थना केलेली आहे. आणि मला विश्वास आहे साईबाबांच्या कृपेने आणि साईबाबांच्या आशीर्वादाने हे जगावर आलेलं जे संकट आहे ते लवकरच दूर होईल व सर्वीकडे या ठिकाणी शांतता निर्माण होईल आणि सगळीकडे सद्भावना निर्माण होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे. आणि आज होलिका दहनाच्या निमित्ताने माझे मित्र संजय आप्पा शिंदे हे दरवर्षी या ठिकाणी या सार्वजनिक होळीचं नियोजन करत असतात. आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणून त्याच्यामध्ये सहभागी होतो आणि सर्व शिर्डीतील नागरिक, महिला या ठिकाणी या होळीचं दर्शनासाठी येतात आणि सर्वजण आपलं दुःख दूर व्हावं, आपलं सर्व जे काही वाईट आहे ते सगळं या होळीमध्ये जळून जावं, नष्ट व्हावं अशा प्रकारची प्रार्थना करतात. अशी मोठी परंपरा या होळीच्या उत्सवाला आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व नागरिकांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. प्रांगणामध्ये या ठिकाणी अनेक वर्षापासून साजरा केला जातो. आमचे शिर्डी शहराचे संजू आप्पा शिंदे या व त्यांचा मित्रपरिवार या ठिकाणी याचं नियोजन करत असतं. शिर्डी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात होळीचं या ठिकाणी दहन द्वारकामाईच्या प्रांगणामध्ये करत असतो. होळीचा सण हा खऱ्या अर्थानं आपलं सगळं दुःख दारिद्र्य या ठिकाणी जळून जावं व या शिर्डी शहराला असेल सगळ्यांसाठी एक सुखाचं या ठिकाणी जीवन जगण्यासाठी माणसाला योग यावा यासाठी या होळीचं हिंदू धर्मामध्ये या ठिकाणी सण साजरा केला जातो. बाबांच्या नगरीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होळीचं दहनाचा कार्यक्रम होत आहे. खरंच खूप आनंद आहे. अशा सणामध्ये साई भक्त देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होळीचा सणात या ठिकाणी सहभागी होतात. मी या निमित्ताने चॅनलच्या माध्यमातून सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. आवाज जनतेसाठी राहुल फुंदे, शिर्डी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.